पंढरपूर येथे चातुर्मास पूर्ण करून परमपूज्य प्रसाद महाराज सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी अमळनेरात दाखल होत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत खाटेश्वर महादेव मंदिर येथे महाराजांचे आगमन होणार असून परतीच्या वारीचे स्वागत करण्यासाठी परिसरातील शिष्य परिवार व भाविकांकडून मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली आहे. यानंतर मंगळवार 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता अमरीश ऋषी टेकडी येथे खिरापत व भजन कार्यक्रम पार पडणार आहे. भक्तिगीते, कीर्तन व नामस्मरणाच्या ध्वनीने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. तसेच मार्गशीर्ष अमावस्या शुक्रवार 19 डिसेंबर रोजी चातुर्मास सांगता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी 10 ते 11:30 या वेळेत वाडीत देवासमोर भजन कार्यक्रम होणार असून त्यानंतर सांगता विधी पार पडणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा असे सद्गुरू सर्वाराम महाराज संस्थान अमळनेर तर्फे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित झालेली अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग 1 ची नगरसेवक निवडणूक प्रक्रियेला 10 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी घेण्याची मुदत असून 11 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभाग 1 मध्ये एकूण 6 मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रासाठी 5 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना 15 डिसेंबर रोजी प्रथम प्रशिक्षण आणि 17 डिसेंबर रोजी द्वितीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट मशीन प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर मतदान साहित्य वितरण 19 डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदानानंतरची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी इंदिरा गांधी भवन येथे होणार असून सर्व सुरक्षा व निवडणुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी रुपेश कुमार सुराणा व गणेश शिंदे यांनी दिली. खान्देश शिक्षण मंडळाच्या 2025 ते 28 या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी 4 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्त निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर फोटोग्राफर व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. मतदारांच्या अचूक ओळखीकरिता मतदानाच्या दिवशीच सभासदांचे नाव, फोटो, मतदार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पत्त्यासह संपूर्ण माहिती संकलित करण्यात यावी अशी मागणी अर्जदार हेमंत पवार व अरुण पाटील यांनी खाशी मंडळाकडे सादर केला आहे. पूर्वी मतदार यादी फोटोसहित अद्ययावत करण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. मात्र अद्याप ती यादी अपूर्ण आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा फोटो घेऊन वैयक्तिक माहिती जमा केल्यास पुढील निवडणुकांसाठी अधिक अचूक व सुबक मतदार यादी तयार होईल असे अर्जात नमूद केले आहे. तसेच मतदान प्रक्रियेत बोगस मतदानाला आळा बसावा याकरिता प्रत्येक बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पब्लिक स्पीकिंग कॉम्पिटिशन मध्ये अमळनेर शहरातील प्राध्यापक ND पाटील यांच्या शीतल अकॅडमीचा विद्यार्थी आर्यन गणेश वानखेडे याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याला 43 इंची स्मार्ट टीव्ही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे बक्षीस मिळाले आहे. तर लक्ष्मी रवींद्र महाजन या विद्यार्थिनीने संपूर्ण महाराष्ट्रातून चतुर्थ क्रमांक मिळवला असून तिला बेस्ट स्पीकर ऑफ दी ब्रांच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर मृणाली दीपक पाटील हिने महाराष्ट्रातून 5वा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यात महसूल विभागात प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट पूर्ववत सुरू करण्याबाबत भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील यांनी अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. सामान्य नागरिकांच्या विविध कामांसाठी उदाहरणार्थ जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नामांतरणाची प्रक्रिया, वारस नोंद इत्यादी महसूल विभागात प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट सादर करणे आवश्यक असते.
परंतु काही दिवसांपासून अमळनेर तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची प्रक्रिया थांबविण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरुळ ते पिंपळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तर नव्याने झालेल्या रस्त्यावर लगेच खड्डे पडले आहेत. तसेच साईड पट्ट्या गेली 6 ते 7 महिने झाले तरी भरल्या नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे. मंगरुळ ते पिंपळे रस्त्याचे काम अपूर्ण असून साईड पट्ट्या भरल्या नसल्याने समोरासमोरून गाड्या पास होण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.